सर्वांनी घोषणा द्यायच्या, घोषणापत्र हे जे तुमच्या हातात पॅनल दिले ते नागरिकांना दिसले पाहिजेत। आपल्याला त्याच्याविषयी पूर्ण कल्पना आहे, ते सर्व नागरिकांसाठी आहे। दोन घोषणा देणारे एक महिला आणि एक पुरुष पाहिजे। सर्वजण खाली बसा, 1 मिनिटासाठी खाली बसा, प्लीज खाली बसा। 300 रुपये संपू शकत नाही, तिथे 200 रुपये। टोप्या वाटा, बिना टोपीचं कोणी नको। असे लाईन लावा। सिस्टम लावायला सांगा ना। आपल्याकडे म्हणजे 171 मानपूर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मागच्या 2019 मध्ये नोंद केल्याप्रमाणे 3,03,000 वोटर्स आहेत। त्यापैकी 1,29,000 महिला वोटर्स आहेत। महिला ह्या पुढे येऊन त्यांनी मतदान करायला हवं। महिला ह्या घरही सांभाळतात, ते देशाची जबाबदारी निश्चितप्रमाणे चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात। पण होतं असं की घरातून कोणीतरी एकाने मतदान केले तर मग मी जाण्याची गरज काय, असा हा महिलांचा दृष्टिकोन होत चाललेला आहे। तर आम्ही 171 मानपूर शिवाजीनगर मतदारसंघातर्फे महिलांकरिता खास महिला दिनानिमित्त आम्ही पथनाट्य सादरीकरण केलं। त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त महिलांना आवाहन केलं की तुम्ही समोर या, वोटिंग करा, तुमच्यासाठी म्हणून वोटिंग करा, तुमच्या कुटुंबासाठी म्हणून मतदान करा, घरात बसू नका। आपला प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या कुटुंबासाठी नेहमी प्रयत्न करत असते की ते सक्षम बनावं। तर सक्षम कसं बनणार आहे, तर एका मताने पण ते सक्षम बनणार आहे। तर याद्वारे आम्ही या रॅलीचाही उद्देश हाच आहे की आम्ही जास्तीत जास्त महिला, जास्तीत जास्त वोटर जास्तीत जास्त मतदारापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। त्यांना आव्हान करणार आहोत की तुम्ही बाहेर पडा। सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी निश्चित मतदान करा आणि हे मतदान आपल्यासाठी म्हणून करा, आपल्या देशासाठी म्हणून करा। काय याच्या व्यतिरिक्त अजून कशा प्रकारे तुम्ही जनजागृती करणार आहात? आपण आपल्याकडे आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आपण बँक्स म्हणून एक ग्रुप बनवलेला आहे। त्यामध्ये सगळे केंद्रस्तरीय अधिकारी आहे। आता सुद्धा रॅलीमध्ये केंद्रस्तरीय अधिकारी आहेत, 40 आपल्याकडे क्षेत्रीय अधिकारी आहेत, 300 पेक्षा जास्त केंद्रस्तरीय अधिकारी आहेत। तर यांच्याद्वारे जवळपास आपण 2000 लोकांचा ग्रुप बनवून म्हणजे प्रत्येक छोट्या पॉकेटमध्ये प्रत्येक घरामध्ये आपण जाणार आहोत। प्रत्येक लोकांना आपण आव्हान करणार आहोत, त्या लोकांना आपण बाहेर येऊन बोलवणार आहोत की तुम्ही मतदान करा, असं पथनाट्य घेणार आहोत। आणखी आपण त्यांच्यासाठी क्विज कंटेस्ट ठेवत असतो, वेगवेगळे खेळ घेत असतो आणि प्रत्येक कुठल्या ना कुठल्या मार्गाने म्हणजे स्वच्छता दूत असतील त्यांच्या मार्गाने आम्ही जातो। सर ASWMचे प्रमुख आहेत, त्यांना माहिती आहे की म्हणजे आपण प्रत्येक घराघरात जातो, तिथे लोकांना आव्हान करतो कि तुम्हें मतदान करा। महिलाओं के लिए मैं ये बोलना चाहूँगी कि आप ज़्यादा संख्या में बाहर आके मतदान कीजिए, घर में ना बैठिए। छुट्टी है तो हम लोग घर में ही रहेंगे, हम मतदान नहीं करेंगे, ऐसा न करके अपने फैमिली के लिए मतदान कीजिए, अपने बच्चों के लिए कीजिए, अपने देश के लिए जो वोटिंग कीजिए। और मतदान करना अपना सिर्फ अधिकार ही नहीं तो कर्तव्य भी है, तो उसका पालन करना ज़रूरी है। नाव संदीप रामचंद्र गवारे, मी असिस्टंट कोऑर्डिनेटर आहे स्वीपचा। तर स्वीपच्या अंतर्गत आपण ही रॅली काढत आहोत की मतदारांना जागृत करण्यासाठी। तर आपल्या सर्वांना माहिती असेल की लोकसभा इलेक्शन आहे 2024चं 20 मे 2024 रोजी आपल्याकडे मतदान होणार आहे मुंबईमध्ये। तर सर्व मतदारांना हेच आव्हान असेल की त्यांनी त्या दिवशी घरामध्ये न बसता आपल्या मतदानाचा हक्क हा बजावायचा आहे। आणि हा का बरं बजावायचा आहे की स्वतःसाठी एक मतदान हे करणं खूप गरजेचं आहे। कारण की जर त्यांनी ते मतदान केलं तर त्यांचंच जे पुढचं
भविष्य आहे ते त्यांच्या एका वोटिंगमुळे किती बदलू शकतं हे त्यांना करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आमच्या 171 विधानसभा मतदारसंघामार्फत हे सर्व लोकांना आव्हान करत आहोत आणि त्यासाठीच ही रॅली काढण्यात आलेली आहे आजची. तर या रॅलीतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश जावा हा आमचा याच्यातून उद्देश आहे. हा रॅली आहे कुठल्या एरियामध्ये जाणार आहे आज आणि ह्या एरियात किती गरज आहे अशा प्रकारच्या अवेअरनेसची? मानखुर्द शिवाजीनगर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त गरज आहे, कारण की मागचा अनुभव बघता इथे वोटिंगचं पर्सेंटेज बऱ्यापैकी कमी असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मतदान वोटिंग करण्यासंदर्भात हा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि ही जनजागृती त्यासाठीच चालू आहे. तर त्यासाठी आम्ही बूथ लेवलपर्यंत जाऊन हे मतदानाची जनजागृती करत आहोत की लोकांच्या घरोघरी जाऊन म्हणजे हाऊस टू हाऊस जाऊन प्रत्येकाला एक टार्गेट दिलेलं आहे. त्या टार्गेटमध्ये त्यांनी प्रत्येक हाऊसपर्यंत पोहोचायचं आहे आणि लोकांना मतदानासाठी तुम्ही मतदानाच्या दिवशी मतदानाला जा, हा तुमचा वोटिंगचा अधिकार जो आहे तो तुम्ही कमी करू नका, तुम्ही त्या दिवशी मतदानाला जायलाच हवं. त्यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत, हाऊस टू हाऊस जात आहोत. तर कोण कोण सामील आहे त्याच्यात? आज जे रॅली आहे कोण कोण? मी डॉक्टर श्रीकृष्ण वावळ, आचारसंहिता प्रमुख आहे 171 मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये. आम्ही आज स्वीप म्हणजे सिस्टमिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन्स त्या संदर्भात आम्ही ही एक रॅली काढत आहे. ECIच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करत आहे. स्वीप अंतर्गत गेल्या 1 महिन्यापासून आमचे समन्वय अधिकारी मनीषा मॅडम या आणि गौरे सर हे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये ॲक्टिव्हली वोटर्स पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी काम करत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही बंटर भवन या ठिकाणी सुद्धा 1500 आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि केंद्रस्तरीय अधिकारी यांचं प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. त्याच्यानंतर आम्ही ही मतदारांना जनजागृती करण्यासाठी, मतदानाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आता आम्ही अंगणवाडी विभागामध्ये जाऊन मतदारांना जागृत करणार आहोत. आम्हाला याच्यातनं एकच संदेश द्यायचा आहे की मतदानासाठी बाहेर पडावं. भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं राज्य आहे. तर हे सर्वांनी निवडून द्यावं, त्यात ठराविक लोकांचा सहभाग नसावा हा आमचा त्याच्या मागचा हेतू आहे. आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त 46% मतदान झालेलं आहे, जे देशाच्या ॲव्हरेज मतदान टक्केवारीपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे आमची खूप मोठी जबाबदारी आहे की हा मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. साहेब, काही लोक असा आरोप करतायत की EVM मध्ये सेटिंग झालेलं आहे, त्याच्याबद्दल काय माहिती देणार? असं काहीही झालेलं नाही आहे. याच्यासाठी प्रत्येक गोष्टीच्या पडताळणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी, स्वतः उमेदवार आणि त्यांच्यासमोर ही प्रक्रिया पार पडते. मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मॉकपोल घेतला जातो. त्याचा प्राथमिक उद्देश हाच आहे की सर्व प्रक्रिया सुरळीत आहे, त्या उमेदवाराला त्याचं मत जातं की नाही जातं हे सर्व प्रक्रिया मॉकपोलमधनं स्पष्ट होते. त्यामुळे ह्या आरोपाला काही तथ्य नाही आहे. ह्या आरोपाला हमें वोट डालना है, देश को मजबूत बनाना है। घर घर में आवाज दो, वोट दो, वोट दो। घर घर में आवाज
आवाज दो, वोट दो, वोट दो. तोच देश होईल महान या देशाचे 100% मतदार. तोच देश होईल महान ज्या देशाचे 100% मतदार. तुमच्या हातात आहे ताकद, तुमच्या हातात आहे ताकद. योग्य उमेदवाराला द्या आपले मत. अरे तुमच्याच हातात आहे ताकद, योग्य उमेदवाराला द्या तुमचे मत. तुमच्या हातात आहे ताकद, योग्य उमेदवाराला द्या तुमचे मत. तुमच्या हातात आहे ताकद, योग्य उमेदवाराला द्या तुमचे मत. टक्के मतदार. तोच देश होईल महान ज्या देशाचे 100% मतदार. तुमच्या हातात आहे ताकद, योग्य उमेदवाराला द्या तुमचे मत. तुमच्याच हातात आहे ताकद, योग्य उमेदवारालाच द्या तुमचे मत. तुमच्या हातात आहे ताकद, योग्य उम्मीदवाराला द्या तुमसे मत. समय वोट के लिए निकालना है, जिम्मेदारी को ना टालना है. समय वोट के लिए आपको निकालना है, जिम्मेदारी को ना टालना है. सभी मतदारों को घर घर में नारा दो, वोट दो, वोट दो.